नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुणे ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर परत आपण एकदा MAPS बद्दल चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या की त्यांचे क्लेम पेंडिंग आहेत किंवा त्यांच्या क्लेममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचे क्लेम चेक करायला त्यांनी सांगितलं होतं. आणि आता आपण काय करणार आहे की तुमच्यापैकी ज्यांना काही डाऊट असतील किंवा ज्यांच्या काही समस्या असतील तर त्यांनी आपल्याला त्यांचा युजर ID पासवर्ड टेलिग्रामवर मेसेजमध्ये मला पाठवायचं आहे. तर आपण आता उद्या रविवार आहे, सुट्टीच्या दिवशी आपण सर्वांचे चेक करू. जेवढ्या मुलांच्या मनात डाऊट असतील आणि तुमच्यापैकी जे मुलं मला युजर ID पासवर्ड पाठवतील त्या सर्वांचे मी स्वतः चेक करतो. तर ज्यांच्या मनात काहीतरी डाऊट आहेत किंवा ज्यांना काही समस्या असतील त्यांनी युजर ID पासवर्ड मला पाठवा. मी स्वतः MAPSच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचे क्लेम तिथं लॉग इन करून बघतो आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याकडून जर काही त्यांना माहिती सांगता आली तर आपण ते सांगण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांच्या काय चुका झालेल्या आहेत किंवा कोणाचे क्लेम रिजेक्ट झालेले आहेत किंवा कुणाचं काही रेक्टिफाय झालेले आहेत तर त्यांच्या कशामुळे झालेले आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याच्यामध्ये मला मेसेजमध्ये तुमचा युजर ID पासवर्ड पाठवा. आपण तिथं लॉग इन करू आणि तुमचं चेक करून तुम्हाला सांगू. तर 2 मुलांनी आपल्याला त्यांचा लॉग इन ID आणि पासवर्ड पाठवलेला आहे. तर आपण 1 बाय 1 त्या दोघांचा चेक करू आणि त्यांच्या क्लेममध्ये किंवा त्यांनी जो सबमिट केलेला क्लेम आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते चेक करून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण आता स्क्रीनवर चलूया. तर आपल्याकडे आता 2 युजर ID आणि पासवर्ड आलेले आहेत. तर ते आपण 1 बाय 1 त्यांचं लॉग इन करू आणि चेक करू त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर चला सर्वात आधी आपण MAPSची वेबसाईट ओपन करू. MAPSची वेबसाईट ओपन करताना 2 प्रकारच्या वेबसाईट दिसत आहेत. तर याचा पण खूप जणांना प्रॉब्लेम होत आहे. तर सर्वात आधी तुम्ही MAPSची वेबसाईट ओपन करा. त्याच्यामध्ये डॅशबोर्डवरती क्लिक करा. 308,53,00,000 एवढी अमाऊंट जी डिस्बर्स झालेली आहे आणि त्याच्यासोबत क्लेम नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड 96,000 9,60,000 क्लेम इथं अप्रूव्ह झालेले आहेत. हा जो डाटा दिसत असेल हीच ओरिजिनल वेबसाईट आहे. वेबसाईटला ओरिजिनल समजून या वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि याच्यावरच तुमचा जो क्लेम सबमिट करायचा आहे किंवा जी काही प्रोसेस तुम्हाला करायची आहे ती करायची आहे तुम्हाला. दुसरी जी वेबसाईट इथं दिसते आपल्याला हे बघा, महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम MAPS, ही जी वेबसाईट आहे ही चुकीची वेबसाईट आहे. याच्यावर तुम्हाला लॉग इन करायचं नाही आहे. याच्यामध्ये डाटा बघा काय याच्यामध्ये जो डाटा दिसते तो वेगळाच दिसते. याच्यामध्ये बरेच मुलं इथं लॉग इन करायचा प्रयत्न करत असतील तर या वेबसाईटवर तुम्ही जाऊ नका. आणि इथं जर लॉग इन झालं असेल तर ते चुकीचं आहे. आणि ज्यांचं आपण युजर ID पासवर्ड टाकून घेतला आहे. आता लॉग इन करू. तर लॉग इन केल्यानंतर याचा क्लेम ओपन झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता जून 2021 याने टोटल इथं 6 क्लेम केलेत आणि 6ही क्लेम याचे RO अप्रूव्हल झालेले आहेत. RO अप्रूव्हल कधी झाले आहेत? 7/4/25 म्हणजे 7/4/25ला याचे RO अप्रूव्हल झालेले आहेत आणि तेव्हापासून याचे पेमेंट पेंडिंग आहेत. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही आहे. कारण आता याचा आपण डॅशबोर्ड बघू. याचे क्लेम मॉड्यूलमध्ये आपण गेलो आहे. क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर याची अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट आहे 30/11/2020. 2020ला अप्रेंटिसशिप सुरू झाली होती आणि अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे ही 2021मध्ये सुरू झालेली आहे. जून 2021पासून क्लेम भेटतात. त्याच्यामुळे हा फक्त 6 महिन्यासाठी क्लेम इथं सबमिट करू शकतो. म्हणून याने 6 महिन्याचा क्लेम इथं सबमिट केलेला आहे. आणि नावाचं आहे ऋषभ राजकुमार मगदूम. तर तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे ऋषभ, कारण तुझे क्लेम ROकडून अप्रूव्ह झालेले आहेत. तू फक्त एकच काम कर, तुझा बँक स्टेटमेंट आधारशी सीडिंग आणि त्याच्यामध्ये बँक अकाउंट तुझं ॲक्टिव्ह असेल. फक्त एवढीच काळजी घे आणि येणाऱ्या टाईममध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये तुला पैसे येऊन जातील. तर तुला बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुमचा क्लेम इथं जर ROकडून अप्रूव्हल दाखवत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज. तर ही तारीख कुठली याची काही तुम्हाला मतलब नाही आहे. फक्त इथं ROकडून अप्रूव्ड बाय RO असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतील 100%. तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर चला, आकाशचं तर काम झालं. आता आपण दुसरा जो आहे त्याचा आपण लॉग इन करू आणि बघू त्याचा काय प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या मुलाचा युजर ID पासवर्ड आपण इथं टाकलेला आहे. आता आपण लॉग इन करून घेऊ. तर याचं लॉग इन केलेलं आहे आणि याचे बघा इथं याने 10 क्लेम ओ बापरे, हा भाऊ जरा कलाकार जास्त दिसते आपल्याला. कारण तुम्ही इथं क्लेम बघू शकता की त्यात 1 2 3 4 5 6 पेजमध्ये याचे क्लेम आहेत. म्हणजे याने खूप जास्त काहीतरी हे केलेलं आहे. आणि इथं शोविंग 1 to 10 ऑफ 52 एंट्री. बापरे, याच्या एंट्र्या खूप जास्तच दिसत आहेत मला. तर आपण क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊ. क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर याची अप्रेंटिसशिप किती दिवसाची आहे ते आधी चेक करू आपण.
त्याची ॲप्रेंशिप स्टार्ट डेट आहे 15/9/2021 ते 14/9/2022. याला फक्त याची 1 वर्षाची ॲप्रेंशिप आहे आणि त्यातले पण याची क्लेम बघा किती. 9व्या महिन्यापासून आहे ना, तर ओके ठीक आहे. याचे 12 पण महिन्याचा क्लेम हा सबमिट करू शकतो, कारण जून म्हणजे 6व्या महिन्यापासूनच ही स्कीम सुरू झालेली आहे 2021मध्ये. तर 12 महिन्याचा क्लेम हा सबमिट करू शकते. पण या भाऊने जरा जास्तच क्लेम सबमिट केलेत. आता इथं बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या की याच्या आरोकडून अप्रुव्हल किती झालेले आहेत. तर ते आता आपण बघूया. हे बघा, हा 1 2 3 4 5 6 आणि 7 क्लेम आरोकडून अप्रूव्ह झालेले आहेत आणि रिजेक्टेड 3 झालेले आहेत. आता पेज नंबर 2वर बघू. बघा, फ्रंट पेजवर 7 झालेले होते, इथं आरोकडून 1 झालेलं आहे, इथं आरोकडून 4 झालेले आहेत. म्हणजे 7च्या नंतर 8 9 10 11 याचे 11 झालेत. त्यानंतर पेज नंबर 3वर बघा, हे बघा सगळे रिजेक्टेड झालेले आहेत. आणि याचे पेज नंबर 6वर जर गेले तर रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट. म्हणजे याने किती वेळा क्लेम सबमिट केला असेल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. बघा, फक्त 12 महिन्याचा क्लेम आहे. रिजेक्टेड बाय इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे सर्वात आधी याने जे क्लेम केले होते ते कंपनीकडूनच याचे रिजेक्ट झालेले होते. पण त्याच्यानंतर कसं तरी यानं हे केलेलं आहे. पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की याचे 10 क्लेम आरोकडून अप्रुव्हल झालेले आहेत टोटल. तुम्ही इथं बघू शकता. नाव आहे निलेश वालमपल्ले, निलेश सोमनाथ वालमपल्ले, अशा प्रकारचं काहीतरी नाव आहे. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लातूर महामंडळात याने ॲप्रिशिएट केलेले आहे 10 आणि 1 11. तर टोटल 11 क्लेम तुझे अप्रुव्हल झालेले आहेत आरोकडून. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. 11 महिन्याचे तुला पैसे इथं भेटतील आणि फक्त पेमेंट पेंडिंग आहे. तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि आरोकडून तुझं अप्रूव्ह झालेलं आहे, तर 30/8ला तुझं अप्रूव्ह झालेलं आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि 12 महिन्याचा क्लेम होता आणि 11 महिन्याचे तुझे अप्रुव्हल आहेत, त्याच्यामुळे तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. पण हिंमत भारी आहे बाई तुझी. म्हणजे 12 महिन्याच्या क्लेमसाठी तू एवढे क्लेम सबमिट केले आणि एवढे रिजेक्ट झाल्यानंतर परत कोशिश केली, चांगली गोष्ट आहे. चला, आपले व्हिडिओ पाहून जर तुला फायदा झाला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्याबाबत पण असं झालं असेल तर टेन्शन घेऊ नका. याचे बघा, फक्त 1 वर्ष ॲप्रेंशिप होती, पण याने क्लेम किती रिजेक्ट केलेत तर चला ठीक आहे. तर सध्याचा आता ओके आहे. निलेश, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि आता तुमच्यापैकीही ज्याच्यासोबत असं झालं असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तुमचा युजर ID आणि पासवर्ड आपल्याला पाठवून ठेवा. आपण असं लाईव्हमध्ये चेक करू आणि तुमच्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज आहे का, तर ते आपण चेक करू. आणि काही प्रॉब्लेम नसेल तर आपण तुम्हाला सरळ सांगू. जसं की याचा आता आरोकडून अप्रूव्ह झालेले आहेत, तर याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त बँक अकाउंट जे आहे ते आधारशी सीडिंग करून ठेवायचं आहे. त्यानंतर त्याला पैसे येतील. आणि मार्च महिन्यामध्ये सर्वच मुलं ज्यांचे क्लेम पेंडिंग आहे, ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत, ते सर्वांचेच पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि ज्यांना त्यांचा क्लेम असा चेक करून पाहिजे असेल तर त्यांनी फक्त युजर ID पासवर्ड पाठवा. तर हे विनामूल्य सेवा आहे, पण आपल्याकडून जेवढं झालं तेवढंच आपण करू शकतो. आता उद्या संडे आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त मला पाठवा. तर मी जास्तीत जास्त जेवढे माझ्याकडून चेक होतील तेवढे मी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर सोमवार ते शनिवार माझी ड्युटी असते, तर मी करू शकणार नाही. तर उद्या जर कोणाला काही असेल तर आज रात्री पाठवून ठेवा, मी उद्या ते चेक करून तुम्हाला सांगतो. चला, चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर इतर जे व्हिडिओ येतात ट्रॅव्हलिंग रिलेटेड किंवा परीक्षा संबंधित, त्यांना पण लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला असा सपोर्ट चालू ठेवा. धन्यवाद.